नमस्कार. विचार करा, आपल्या देशात 150 वर्षांपेक्षाही जुना कायदा होता, पण आता तो कायदा बदलतोय. आज आपण भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS ह्या नवीन फौजदारी कायद्याबद्दल बोलणार आहोत. हा बदल म्हणजे आपल्या देशाच्या कायदेशीर इतिहासातलं एक खूप मोठं पाऊल आहे. हा प्रश्न खरं तर फक्त कायद्याचा नाहीये. हा आपल्या समाजाच्या बदलत्या गरजा आणि विचारांशी जोडलेला आहे. विचार करा, 1860 मध्ये बनवलेला कायदा आजच्या डिजिटल युगातल्या गुन्हेगारीला कसा हाताळू शकतो? हेच आव्हान या नवीन कायद्यासमोर होतं. तर मग भारतीय न्याय संहिता किंवा BNS हे फक्त नवीन नाव नाही, तर हा भारतीय दंड संहितेला बाजूला सारून सुरू होणारा एक पूर्णपणे नवीन कायदेशीर अध्याय आहे. चला या बदलाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की अधिकृत कागदपत्रानुसार नेमकं काय काय बदललंय. या संपूर्ण विश्लेषणात आपण काय पाहणार आहोत तर कायद्यातील एक नवीन पर्व, त्यानंतर आकड्यांमधनं या बदलाची व्याप्ती समजून घेऊ, मग आजच्या काळातल्या नवीन गुन्ह्यांची व्याख्या पाहू, जुन्या कायद्यांमध्ये काय सुधारणा झाल्यात ते बघू आणि शेवटी कोणते कायदे आता काढून टाकले आहेत यावरही नजर टाकू. कुठलाही बदल समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी आकडेवारी पाहणं महत्त्वाचं असतं, कारण आकडे आपल्याला बदलाचं नेमकं चित्र दाखवतात. तर एक मोठं पर्व आता संपलंय. 1860चा इंडियन पिनल कोड म्हणजे आपला IPC आता इतिहास जमा झालाय आणि त्याची जागा घेतलीय 2023च्या भारतीय न्याय संहितेने म्हणजेच BNSने. आणि हा आकड्यांमधला फरक बघा. जुन्या IPC मध्ये तब्बल 511 कलमं होती. आता नवीन BNS मध्ये ती कमी होऊन फक्त 358 झाली आहेत. याचा अर्थ फक्त कलमं कमी करणं नाही, तर यामागे कायद्याला अधिक सोपं, सुटसुटीत आणि आजच्या काळासाठी समर्पक बनवण्याचा एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त कलमं कमी करण्यापुरती नाहीये. या बदलाची रचना पाहिली की लक्षात येतं की 175 कलमांमध्ये सुधारणा केलीये, 8 अगदी नवीन कलमं जोडलीयेत आणि 22 जुनी कलमं तर पूर्णपणे काढूनच टाकलीयेत. म्हणजे हा एक सर्वांगीण बदल आहे असं म्हणायला हरकत नाही. चला आता कायद्याच्या त्या भागाकडे वळूया जिथे आजच्या आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी काही नवीन गुन्हेगारी व्याख्या तयार केल्या आहेत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कायद्यात पहिल्यांदाच संघटित गुन्हेगारी म्हणजेच ऑर्गनाइज क्राईमची एक स्पष्ट व्याख्या दिलीय. यात फक्त अपहरण, खंडणी किंवा सुपारी देऊन हत्याच नाही, तर आजच्या काळातले मोठे आर्थिक घोटाळे आणि सायबर गुन्हे जे गुन्हेगारी टोळ्यांमार्फत केले जातात त्यांचाही समावेश आहे. आणि हो, या गुन्ह्यांसाठी शिक्षाही तितकीच कठोर आहे. जन्मठेपेपासून ते अगदी मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा आणि सोबत किमान 10 लाख रुपयांचा दंड. यावरून स्पष्ट दिसतंय की सरकार संघटित गुन्हेगारीला किती गांभीर्याने घेत आहे. मॉब लिंचिंग हा शब्द आपण अलीकडे खूप ऐकतोय. आपल्या समाजातली ही एक गंभीर समस्या आहे आणि आता यावर कायद्याने थेट लक्ष केंद्रित केलंय. जेव्हा 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा गट एकत्र येऊन वंश, जात, लिंग किंवा वैयक्तिक श्रद्धेसारख्या कारणांवरून कोणाची हत्या करतो किंवा त्याला गंभीर दुखापत करतो, तेव्हा तो आता कायद्याच्या भाषेत एक गुन्हा असेल. इतकंच नाही तर BNS मध्ये आता दहशतवाद या गुन्ह्याची एक सर्वसमावेशक व्याख्या करण्यात आली आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणणारं किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करणारं कुठलंही कृत्य आता या व्याख्येत येईल. यामुळे आधीच्या कायद्यांमधली अस्पष्टता दूर व्हायला मदत होईल. बरं, नवीन गुन्हे तर आपण पाहिले, पण मग जुन्या कायद्यांचं काय झालं? चला आता हे पाहूया की त्यात कोणते महत्त्वाचे बदल किंवा सुधारणा केल्या आहेत. कदाचित या नव्या कायद्यातील सगळ्यात मोठा आणि चर्चित बदल म्हणजे राजद्रोह किंवा सेडेशन कायदा आता काढून टाकला आहे. हा एक ब्रिटिशकालीन कायदा होता ज्यावर नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबण्याचा आरोप व्हायचा. आता त्याच्या जागी देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला धोका पोचवणाऱ्या विशिष्ट कृत्यांसाठी नवीन आणि अधिक स्पष्ट तरतुदी आणल्या आहेत. BNS मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठीही काही खूप महत्त्वाचे बदल आहेत. विशेषतः फसवणूक करून किंवा लग्नाचं खोटं वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणं हा आता एक स्पष्ट गुन्हा मानला जाईल. यामुळे अनेक पीडितांना कायदेशीर संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि आता ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात पाहूया की कायद्याला अधिक आधुनिक आणि सोपं बनवण्यासाठी काय काय वगळण्यात आलं आहे. जुन्या IPC मधून एकूण 22 कलमं सरळ सरळ काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे कायदा अधिक केंद्रित आणि सुटसुटीत झाला आहे.
यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल म्हणजे व्यभिचार म्हणजेच ॲडल्टरी हा आता फौजदारी गुन्हा राहिलेला नाही. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समानतेच्या दृष्टीने हे एक खूप मोठं पाऊल मानले जाते. आणि हा बदल का महत्वाचा आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निकालांशी मिळता जुळता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ह्या वसाहतकालीन कायद्याला घटनाबाह्य ठरवून रद्द केलं होतंच आणि आता तोच बदल आपल्याला ह्या नवीन कायद्यातही दिसतोय. थोडक्यात सांगायचं तर ही कलमं काढून टाकण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की जे कायदे कालबाह्य झालेत किंवा ज्यांची आता गरज नाही त्यांना काढून कायदेशीर चौकट अधिक सोपी आणि सुटसुटीत करावी. तर मग भारतीय न्याय संहिता ही नवीन युगासाठी एक नवीन कायदेशीर दिशा आहे, हे नक्की. पण खरा प्रश्न हा आहे की कागदावर उत्तम दिसणारा हा कायदा प्रत्यक्षात कसा लागू होतो आणि त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि यावर विचार करणंही तितकंच आवश्यक आहे.